नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद चक्रवर्ती महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, अर्थतज्ञ, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, द फादर ऑफ नेशन, द ग्रेटेस्ट इंडियन, खरा देशभक्त, खरे भारतरत्न, हा जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या ठिकाणी उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक उपासिका तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो। आज 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हा राष्ट्रीय सण उत्सव 15 ऑगस्ट या दिनानिमित्त विशेष धम्मदेसना म्हणून खरे स्वातंत्र्य, खरा देशभक्त आणि खरे भारतरत्न हा इतिहास या ठिकाणी मी घेत असताना भारत देश हा स्वातंत्र्यता दिवस साजरा करत असताना काही मनुवादी प्रवृत्तीचे लोक, ब्राह्मणवादी प्रवृत्तीचे लोक असा प्रचार प्रसार जोरकसपणे करत आहे की सम्राट अशोकांमुळे भारत देश गुलाम झाला, सम्राट अशोकामुळे भारत देश गुलाम झाला, पारतंत्र्यात गेला, असा अपप्रचार RSS ची काही लोक, मनुवादी ब्राह्मणवादी विचाराची लोक करत आहे की सम्राट अशोकामुळेच भारत देश गुलाम झाला, पारतंत्र्यात गेला। त्यामुळेच हा विषय मी या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करत आहोत। आज या 15 ऑगस्ट विशेष धम्मदेसना निमित्तानं आज 15 ऑगस्ट युग कवी महाकवी वामनदादा कर्डक यांचा जयंती उत्सव दिवस सुद्धा नाशिक जिल्ह्यातील देशवंडी या छोट्याशा गावामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये महाकवी वामनदादा कर्डक ज्यांचा जन्म झाला, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे, निष्ठावान, प्रामाणिक कार्यकर्ते म्हणजे महाकवी वामनदादा कर्डक यांचा 15 ऑगस्ट हा जन्मदिवस असतो। महाकवी वामनदादा कर्डकांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं बोलतात की महाकवी वामनदादा कर्डकांचं एक गीत आणि माझी 10 भाषणं ही बराबरीची आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन संघर्षावर 10,000 पेक्षा भीमगीत, काही बुद्ध गीत महाकवी वामनदादा कर्डकांनी लिहिलेली आहे। आजही महाराष्ट्रातील कवी, गायक, कलावंत त्यांच्या गीत रचनेवर जीवन जगत आहे, परंतु महाराष्ट्रातील या गायक कलावंतांनी मात्र महाकवी वामनदादा कर्डकांची जयंती ते साजरे करताना दिसत नाही। अजूनही महाकवी वामनदादा कर्डकांचं स्मारक सुद्धा उभारलेलं नाही। ज्या महाकवी वामनदादा कर्डकांच्या गाण्यावर पोट भरतात जे कवी लोक, गायक लोक, कलावंत लोक, परंतु महाकवी वामनदादा कर्डकांची जयंती ते गायक कलाकार लोक साजरे करताना दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे। महाकवी वामनदादांची गीतं म्हणजे लेखणीला, त्यांची या लेखणीला ही सत्याची धार होती आणि इतकं सुंदर लेखन की महाकवी वामनदादा कर्डक हे अत्यंत प्रभावी कवी, जे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते, बाबासाहेबांचे अनुयायी होते।
आणि महाकवी वामनदादा कर्डक, आणि आपण पाहत असतो की महाकवी वामनदादा कर्डक असेल किंवा कवी उत्तम मोळे असेल, हरेंद्र जाधव असेल किंवा राजानंद गडपायले, हे सुद्धा बाबासाहेबांना भेटलेले होते कवी गायक. तर किंवा नागोराव पाटणकर असेल, आजच्याही काळामध्ये प्रतापसिंह बोदडे सारखे किंवा गोपाल गंगावणे सारखे कवी आहे. तर आज महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. ज्या महाकवी वामनदादा कर्डकांच्या गाण्यांची छाप, ज्या धम्म जागृती त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार आपल्या गीत गायनातून केलेला होता, तर ते महाकवी वामनदादा कर्डकांची गाणे तर आपल्याला माहितच आहे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, किंवा केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा जीवन मला हे कळू लागले, किंवा मी वादळ वारा, किंवा तुफानातले दिवे, मुंबईचा एक अधिकारी, किंवा मासोळी बोले आपुल्या पिलाला, किंवा सागर मनाचा जिथे शुद्ध आहे तिथे बुद्ध आहे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या, किंवा ज्याने प्रेमाने जिंकिले जगा, सांगा धनाचा साठाने आमचा. तर ही अशी अनेक गाणी आपण ऐकत असतो. किंवा महाकवी वामनदादा कर्डकांनी मराठी चित्रपटासाठी सुद्धा काही गीत रचना लिहिलेली होती. आपल्याला माहित असेल, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विक्रम मोडलेला चित्रपट, मराठी चित्रपट जो सर्वाधिक आठवडे विजयानंद सिनेमागृहामध्ये चाललेला होता, सर्वाधिक, त्याचा रेकॉर्ड अजूनही कोणत्याही मराठी चित्रपटाने मोडला नाही. तो चित्रपट म्हणजे सांगते ऐका. या सांगते ऐका या चित्रपटासाठी आणि इतरही चित्रपटासाठी महाकवी वामनदादा कर्डकांनी गीत लिहिलेले होते. सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हे सुंदर गाणं सांगते ऐका या मराठी चित्रपटात महाकवी वामनदादा कर्डकांचंच ते गाणं चंद्रकांत सूर्यकांत मांढरे, हंसा वाडकर आणि जयश्री गडकर यांच्यावर ते लिहिलेलं होतं. म्हणून महाकवी वामनदादा कर्डक हे अष्टपैलू कवी, गायक आणि लेखक होते. आणि ते खूप अल्पशिक्षित असून सुद्धा त्यांनी वर्तमानपत्र वाचू त्यांनी चळवळीमध्ये भाग घेतलेला होता. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या निमित्तानंही आपल्याला मी शुभेच्छा देतो. आज हा विषय घेत असताना खरे देशभक्त, खरा भारतरत्न आणि खरे स्वातंत्र्य कोणते, या 15 ऑगस्टच्या निमित्तानं खरे स्वातंत्र्य हे सांगत असताना खरे स्वातंत्र्य हा शब्द, स्वातंत्र्य या शब्दाला तथागत बुद्धांनी जन्म दिलेला आहे. स्वातंत्र्य या शब्दाला जर जन्म कोणी दिला असेल तर तथागत सम्यक संबुद्धांनी स्वातंत्र्य या शब्दाला जन्म दिलेला आहे. स्वातंत्र्य हे तथागत सम्यक संबुद्धांचे एक मूल्य आहे, मानवी नैतिक मूल्य आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य या शब्दालाच बुद्धाने जन्म दिलेला आहे. स्वातंत्र्य म्हणजे मनात येईल तसं वागणं, जगणं असं अजिबात नाही, स्वच्छंदी राहणं असं अजिबात नाही. स्वातंत्र्य हे तथागत सम्यक संबुद्धांचं अत्यंत महत्वाचं मूल्य आहे. स्वातंत्र्य या मूल्याचे पुरस्कर्ते, स्वातंत्र्य या मूल्याचे जनक स्वतः तथागत सम्यक संबुद्ध आहे. आणि म्हणून भारताच्या संविधानामध्ये आणि उद्देशिका प्रियंबल मध्ये सुद्धा ही 4 मानवी नैतिक मूल्य आहे जी बुद्धांची आहे, बुद्धांच्या सद्धम्मातील आहे. हे 4ही मानवी नैतिक मूल्य म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. हे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे 4ही मानवी नैतिक मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीकडून नाही, तर मी माझे गुरु तथागत गौतम बुद्ध यांच्या सद्धम्मातून ती घेतलेली आहे संविधानामध्ये, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. अनेक लोकांचा भ्रम आहे, अनेक लोकांच्या मध्ये एक अज्ञान पसरलेलं आहे आणि ते पसरवित आहे काही लोक की स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी नैतिक मूल्य हे फ्रेंच राज्यक्रांतीकडून संविधानामध्ये घेतलेली आहे. परंतु बाबासाहेब म्हणतात नाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे बुद्धांच्या तत्वप्रणालीतून, विचारसरणीतून घेतलेली आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ बुद्धाला वेगळा अभिप्रेत आहे.
भारतीय संविधानामध्ये जे मतदान प्रक्रिया आहे, ज्याला आपण बॅलेट पेपर म्हणत असतो, वोटिंग बॅलेट पेपर पद्धती, ही मतदान प्रक्रिया सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतील भाषणामध्ये म्हणतात की ही मतदान प्रक्रिया, ही मतदानाची पद्धती मी माझे गुरु तथागत भगवान बुद्ध यांच्या विनयामधून घेतलेली आहे, विनय पिटकामधून घेतलेली आहे, असं संविधान सभेतल्या भाषणामध्ये म्हणत असतात. कारण बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये, भिक्खूमध्ये सुद्धा काही भांडण कलह व्हायचे आणि त्याचा निर्णय लावण्यासाठी, योग्य कारवाई होण्यासाठी बुद्धाने एक शलाका पद्धती शोधून काढली होती आणि त्या ठिकाणी ही शलाका पद्धती विनय पिटकामधून जो भिक्खू दोषी असेल त्याच्यावर कारवाई केल्या जात होती किंवा संघातून हकालपट्टी आणि भिक्खूला न्याय मिळवला जात होता आणि त्यासाठी एक वोटिंग पद्धती बुद्धाने वापरली होती, तिला शलाका पद्धती म्हणतात. ही शलाका पद्धती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान प्रक्रिया म्हणून संविधानामध्ये वापरलेली आहे. ही शलाका पद्धती, हे बॅलेट पेपर हे बुद्धाचं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या भारत जम्बूद्वीपाला जगातील सर्वात शक्तिशाली लोकशाही तत्व प्रणालीवर असलेलं वैशाली हे शक्तिशाली गणतंत्र होतं जगातील बुद्धांच्या कालखंडामध्ये. आणि म्हणून आपण 7 अपरिहार्य धम्म जर वाचले तर वज्जीचे, तर हे आपल्याला माहित पडतं की बुद्ध हे स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. जगातील कुठल्याच धर्म संस्थापकांनी आपल्या धर्मामध्ये एवढे स्वातंत्र्य दिले नाही, तेवढे स्वातंत्र्य बुद्धाने दिलेले आहे. आपण बुद्धांच्या अनेक सुत्तांपैकी बुद्धांचं अत्यंत महत्वाचं सुत्त, जगप्रसिद्ध सुत्त आहे कालाम सुत्त. या कालाम सुत्त हे बुद्धांचे कालाम सुत्त एक प्रकारचे स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. ज्या कालाम सुत्तामध्ये बुद्धाने व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार मांडण्याचे स्वातंत्र्य, विचार करण्याचे स्वातंत्र्य आणि पडताळून पाहण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. म्हणून स्वातंत्र्याचे पुरस्कारते, स्वातंत्र्याचे जनक तथागत सम्यक संबुद्ध आहे. आणि बुद्धाचा कालाम सुत्त उपदेश हा एक प्रकारे स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. आमचा खऱ्या अर्थानं जर आम्हाला खरे स्वातंत्र्य जर केव्हा मिळाले असेल तर ते 14 ऑक्टोबर 1956 अशोक विजयादशमीच्या दिवशी. जकडबंद पायातील साखळ दंड, तडा तडा तुटले तू ठोकताच दंड, झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. तर आपल्याला जेव्हा बौद्ध धम्माची दीक्षा दिली, आपण हिंदू महार म्हणून जगत होतो, हजारो वर्षापासून ब्राह्मणशाहीच्या गुलामीत जगत होतो, शूद्राती शूद्र म्हणून अस्पृश्य खालच्या जातीचे म्हणून जगत होतो मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे. तर बाबासाहेबांनी ज्यावेळी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि तेव्हा आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले. आपल्या गळ्यातील गाडगं आणि आपल्या कमरेचा झाडू ज्या दिवशी सुटला तो दिवस म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर धम्मदीक्षेचा दिवस आहे. म्हणून बुद्धाने जे कालाम सुत्त या जगाला दिलेलं आहे की बुद्ध कालाम सुत्तामध्ये काय म्हणतात, बाकीचे धर्म संस्थापक धर्म म्हणतात की खाली मानो, पण बुद्ध काय म्हणतात, पहिले जानो बाद में मानो. कोणतीही गोष्ट पडताळणी करून पहा, कसोटीवर तपासून पहा. म्हणून मी नेहमी सांगत असतो की जगातील सर्व हे धर्म आहेत, ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, शीख, जैन, यहुदी हे सर्व धर्म आहेत, परंतु बुद्धाचा धम्म आहे. आणि बुद्धाने सर्वप्रथम या जगाला विचार करण्याचे, व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार मांडण्याचे स्वातंत्र्य बुद्धाने प्रदान केलेले आहे. म्हणून जगातील स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते हे तथागत सम्यक संबुद्धच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात की या जगातील कोणताच धर्मग्रंथ कोणत्याही धर्म संस्थापकाने लिहिलेला नाही, तो कुठल्या तरी व्यक्तीने लिहिलेला आहे आणि लोकांवर तो लादलेला आहे गुलाम करण्यासाठी. आणि म्हणून बुद्धाचा धम्म, बुद्धाने कधीही जोर जबरदस्तीने धम्माचा प्रचार केलेला नाही. आणि भिक्खूला सुद्धा एका ठिकाणी बुद्धाने सांगितलं की भिक्खूंनो, जबरदस्तीने धम्माचा प्रचार प्रसार करू नका, पटलं तर घ्या. आणि म्हणून भगवान बुद्धाने स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणून कालाम सुत्त हे जगामध्ये पहिल्यांदाच दिलेला आहे.
बुद्धाने त्याचप्रमाणे पुरुष आणि स्त्रीमध्ये कधीही विषमता न बाळगता तथागत सम्यक संबुद्धांनी पुरुषांच्या समवेत स्त्रियांना सुद्धा स्वातंत्र्य दिलेलं आहे. जगामध्ये स्त्रियांचे पहिले पुढारी, स्त्रियांचे पहिले शिक्षक, स्त्री स्वातंत्र्याचे जनक जर कोण असेल तर तथागत भगवान बुद्ध, की पुरुषांसोबत महिलांना सुद्धा भिक्खुनी बनता येते, चिवर घेता येते, तिलाही धम्माचं ज्ञान ग्रहण करता येते. पुरुष भिक्खूंसोबतच महिलांनाही भिक्खुनी बनण्याचा, महिलांनाही धम्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार बुद्धाने, ते स्वातंत्र्य महिलांनाही ते स्त्री स्वातंत्र्य, धम्माचं शिक्षण घेण्याचं आणि प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य बुद्धाने जगामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना दिलेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मूकनायक नावाचं वर्तमानपत्र लिहिलं, मुक्यांचा मूकनायक झाला बाबासाहेब, ज्याला हजारो वर्षापासून ज्याला गुलामीचं जीवन जगावं लागत होतं, किड्या मुंग्यासारखं जीवन जगावं लागत होतं, पशुतुल्य जीवन जगावं लागत होतं, तर अशा पशुतुल्य जगण्यापासून बाबासाहेबांनी आपल्याला मोकळं केलेलं आहे. ज्याला तोंड असून बोलता येत नव्हतं, ज्याला तोंड असून बोलता येत नव्हतं, त्याला बोलण्याचे स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलेले आहे. ज्याला कान असून ऐकता येत नव्हतं, तर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला हजारो वर्षापासून कान असून ऐकता येत नव्हतं, त्याला ऐकण्याचे स्वातंत्र्य बाबासाहेबांनी दिलेलं आहे. ज्याला डोळे असून पाहता येत नव्हतं, ताठ मानेनं जगता येत नव्हतं, स्वाभिमानाने जगता येत नव्हतं, मान उंच करून जगता येत नव्हतं, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला डोळे वर्त करून पाहण्याचं, स्वाभिमानानं जगण्याचं, ताठ मानेनं जगण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. नाहीतर मेंढरासारखी आपली गत होती, पशुतुल्य आपलं जीवन होतं, गुलामीचं जीवन होतं. जी मालक हो मालक, या मालक, जोहार मायबाप मालक, अशी आपली परिस्थिती होती. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की आज जे आपण आता फक्त केवळ आपण आपल्या गळ्याचा गाडगा आणि कमरेचा झाडू सुटला, हे शारीरिक गुलामी होती, हे शारीरिक प्रतीक होते, शारीरिक बंधन होते. परंतु आजही आपला मनुष्य, आजही आपल्या समाजातील लोक मानसिक गुलामीमध्ये आहे, मानसिक अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये गुंतलेले आहे. एक गोष्ट प्रकर्षानं सांगतो की इंग्रजांनी या भारत देशामध्ये डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, हुन आले, शक आले, कुशाण आले, ग्रीक आले, यवन आले, अनेक लोक, पल्लव आले, अनेक लोक या भारतावर आलेले आहे. परंतु 150 वर्ष इंग्रजांनी सत्ता केली, 400 वर्ष मुघलांनी सत्ता केली. परंतु लक्षात घ्या, या भारत देशाने इंग्रजांची गुलामी फक्त 150 वर्ष भोगली, या भारत देशाने मुघलांची गुलामी फक्त 400 वर्ष भोगली. पण या भारत देशातील अस्पृश्यांनी, शूद्रांनी, महिलांनी हजारो वर्षापासूनची गुलामी, ब्राह्मणवादाची गुलामी भोगलेली होती. म्हणजे इंग्रजांची 150 वर्षाची गुलामी काहीच नाही आणि मुघलांची 400 वर्षाची गुलामी काहीच नाही. हजारो वर्षापासून इथला माणूस गुलाम होता, स्त्रिया गुलाम होत्या. त्या गुलामीतून, हजारो वर्षाच्या गुलामीतून मुक्त करण्याचं काम केवळ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून इंग्रजांचा काळ असो की मुघलांचा काळ असो, इंग्रजांच्या काळात आणि मुघलांच्या काळामध्ये ब्राह्मण हे इंग्रजांच्या आणि मुघलांच्या दरबारामध्ये चाटुकारिता करणारे होते. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय अत्याचार होत नव्हता आणि त्यांनी सर्व पद हस्तगत केलेली होती. आणि म्हणूनच त्यांनी सायमन कमिशनला सुद्धा विरोध केलेला होता. लक्षात घ्या, सायमन कमिशन म्हणजे इंग्रजांच्या दरबारामध्ये मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर, मोठ्या मोठ्या पदांवर कारकून म्हणून आपण ऐकत असतो. स्वातंत्र्यवीर जो माफीवीर सावरकर असेल, राजा राममोहन राय असेल, हे अनेक लोक इंग्रजांच्या दरबारामध्ये नौकर होते. परंतु जेव्हा सायमन कमिशन आलं, अस्पृश्यांच्या हिताचं, सुखाचं, मतदानाचा अधिकार होता, या सायमन कमिशनला भारतातील ब्राह्मण लोकांनी त्याला विरोध केला होता. स्वतः भगतसिंगांनी सुद्धा विरोध केला होता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सायमन कमिशन ज्याचा फक्त बाबासाहेबांनी पुरस्कार केलेला होता. हे सायमन कमिशन दलितांच्या न्याय हक्काचं होतं, मतदानाचा, शिक्षणाचा त्याच्यामध्ये अधिकार होता.
आणि ब्राह्मणांमध्ये न्यायिक चरित्र राहत नाही, म्हणून त्याच्यामध्ये सायमन कमिशनच्या सदस्यामध्ये एकाही ब्राह्मणाला घेतलेलं नव्हतं. आणि काही लोक चुकीचा प्रचार करतात की त्या सायमन कमिशनच्या सदस्यांमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता, म्हणून सायमन कमिशनला विरोध केला. परंतु लोक कोणते होते त्यावेळी? उच्चवर्णीय ब्राह्मण लोकच त्या सायमन कमिशन मधले सदस्य झाले असते, आणि सायमन कमिशन मधले ते सदस्य झाले असते. भारतातला एकही ब्राह्मण सदस्य झाला असता तर अस्पृश्यांचं हित सुख त्यांना नको होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वर्तमानपत्र मूकनायक पाक्षिक काढलं होतं, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की मनुस्मृतीचा जो काळा कायदा होता, की ब्राह्मण मनुस्मृती आणि पुरुष सुक्ताचा जो कायदा होता, की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चातुर्वर्ण व्यवस्था, या चातुर्वर्ण व्यवस्थेमधूनच जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे. माणूस माणसाचा शत्रू झालेला आहे, वैरी झालेला आहे. जगामध्ये, जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेच जाती आणि पोटजाती दिसणार नाही. आणि म्हणून भारतातील जाती व्यवस्था जर नष्ट झाली तर ब्राह्मणाचं दुकानदारी बसू शकते. आणि म्हणून लक्षात घ्या, हे बाबासाहेब म्हणतात मूकनायक वर्तमानपत्रामध्ये की ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य आणि शूद्र हे 4 मजल्याची 4 माळ्याची माडी आहे. वरच्या मजल्यातील माणूस खालच्या मजल्यामध्ये येऊ शकत नाही, आणि खालच्या मजल्याचा माणूस वरच्या मजल्यामध्ये जाऊ शकत नाही, इतर कोणत्याही मजल्यामध्ये जाऊ शकत नाही. ज्याचा जन्म जिथे झाला तिथेच त्याने जन्म घ्यावा, जगावा आणि मरावं. वरच्या मजल्यातला माणूस कितीही नालायक असला तरी तो श्रेष्ठ, आणि खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक म्हणजे चांगला जरी असला तरी त्यानं म्हणजे गुलामीतच जन्म घेणे, गुलामीतच जगणे आणि गुलामीतच मरणे, असा मनुस्मृतीचा हा चातुर्वर्ण्याचा गुलामी आपण हजारो वर्षापासून भोगलेली होती. आणि ही चातुर्वर्ण व्यवस्था जाणीवपूर्वक ब्राह्मणांनी तयार केलेली होती. ते कुठल्याही ईश्वरानं तयार केले नाही, परंतु ते ईश्वरानेच चातुर्वर्ण व्यवस्था हे 4 वर्ण तयार केले, असा त्याला धार्मिक रंग देण्यात आलेला होता. आणि म्हणून ज्योतिबा फुले ब्राह्मणांचे कसब या ग्रंथामध्ये आणि गुलामगिरी ग्रंथामध्ये असं म्हणतात की इंग्रज लोक आपले कधीच शत्रू नव्हते, मुघल लोकही आपले कधीच शत्रू नव्हते. आपले खरे शत्रू जर कोणते असेल तर हे ब्राह्मण लोकच आहे, आधीही होते, आताही आहे. म्हणून या भारत देशाचा इतिहास हा क्रांतीचा श्रमण आणि ब्राह्मण संस्कृतीचाच हा इतिहास आहे. म्हणून शेठजी आणि भटजीचं आजही राज आहे. शेठजी म्हणजे भांडवलदार वर्ग आणि भटजी म्हणजे ब्राह्मण पेशव्यांचं वर्ग आजही चालू आहे. म्हणून भारत देश अजूनही मानसिक गुलामीमध्ये आहे. बहुजन वर्ग आजही शूद्राती शूद्र वर्ग, अस्पृश्य वर्ग मानसिक गुलामीतून, ब्राह्मणांच्या मानसिक अंधश्रद्धेच्या गुलामगिरीतून बाहेर पडला नाही. म्हणून खरे स्वातंत्र्य तेव्हाच आहे जेव्हा आपण आपली मन आणि बुद्धी जर स्वतंत्र असेल, स्वतंत्र विचार करत असेल, कोणाकडे गहाण पडलेले नसेल, ज्याची मन व बुद्धी स्वतंत्र आहे तोच खरा स्वतंत्र व्यक्ती होय, असं बुद्धाचे आणि मुक्ती कोण पोथे या ग्रंथामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं आहे. म्हणून आजही भारत देश हा भयमुक्त, भटमुक्त आणि भ्रममुक्त झाला पाहिजे, तेव्हाच भारत खऱ्या अर्थानं उज्ज्वल प्रगती पथावर महासत्ता बनू शकतो. तर मी ह्या ज्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहे, भयमुक्त, भटमुक्त आणि भ्रममुक्त, देव नावाचा भ्रम आणि आत्मा नावाचा भ्रम, भयमुक्त, भटमुक्त आणि भ्रममुक्त जेव्हा भारतातील बहुजन वर्ग होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने खरं स्वातंत्र्याचा अनुभव आपल्याला मिळेल. आणि म्हणून एक सुविचार आहे की गुलामांचा व गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो, गुलामांचा व गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक नसतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका ठिकाणी म्हणलेलं होतं, गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगविख्यात असे एक व्यक्ती आहे की ज्यांना द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून अमेरिकेनं त्यांचा गौरव केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे लक्षात घ्या, बाबासाहेब खरोखरच विश्वरत्न आहे. ते सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. जगामध्ये सर्वात मोठी जयंती बाबासाहेबांची होत असते आज. म्हणून हेरॉल्ड लॉस्की नावाचा एक विचारवंत आहे, लेखक आहे, प्रोफेसर आहे.
हेरॉल्ड लॉस्की. हा हेरॉल्ड लॉस्की बाबासाहेबांच्या विषयी असा म्हणतो की या भारत देशाला जर समजून घ्यायचे असेल, या भारत देशाला जर समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घ्यावं लागेल. पेरी एंडरसन नावाचा विचारवंत असा म्हणतो की बाबा साहब को पढ़ना अलग दुनिया में प्रवेश करना है. म्हणून बाबासाहेबांचं वाक्य आहे की गुलामाला त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. आणि म्हणून हा स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं हे जे मी प्रवचन करत आहोत, स्वातंत्र्य हे एक बुद्धाचं मूल्य आहे, ते फ्रेंच राज्यक्रांतीमधलं नाही. स्वातंत्र्य या मूल्याला जन्म देणारे बुद्धच आहे. बुद्धानेच सर्वप्रथम या जगामध्ये स्वातंत्र्य सर्वांना बहाल केलेलं होतं. आणि म्हणून आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एक आजही मनुवादी ब्राह्मणवादी प्रवृत्तीचे लोक भारतामध्ये एक प्रचार करतात. मनुवादी ब्राह्मणवादी विचारसरणीचे लोक आजही भारतामध्ये जोरदारपणे त्याचा प्रचार आणि प्रसार करत आहे. काही RSS ची लोक, संघाची लोक, RSS ची लोक, मनुवादी ब्राह्मणवादी विचारसरणीची लोक आजही तो प्रचार अभ्यासक्रमामध्ये UPSC MPSC मध्ये त्यांच्या म्हणजे कॅम्प मध्ये ते लोक प्रचार करत आहे एक जोरदार. आज जो स्वातंत्र्य दिवस आहे, तर या स्वातंत्र्य दिवसामध्ये RSS च्या तिथे ऑफिसमध्ये, त्या ठिकाणी कार्यालयामध्ये ज्यावेळी स्वातंत्र्य दिवस येतो तर स्वातंत्र्य दिवस आणि भारताचा राष्ट्रध्वज त्यांना मान्य नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की आजही मनुवादी ब्राह्मणवादी लोक, RSS ची लोक भारतामध्ये प्रचार करतात. कोणता प्रचार करतात की भारत देश गुलाम झाला तर कोणामुळे? भारत देश सम्राट अशोकामुळे भारत देश गुलाम झाला. सम्राट अशोकामुळे भारत देश पारतंत्र्यात गेला. सम्राट अशोकामुळे भारत देश गुलामीत गेला. भारत देश गुलाम होण्याचं कारण कोणतं? भारत देश गुलाम का झाला? भारत देश पारतंत्र्यात का गेला? तर याचा आरोप सरळ सरळ ते सम्राट अशोकावर लावतात आणि ते प्रचार करत आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या सर्व बौद्ध लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की भारत देश गुलाम का झाला, पारतंत्र्यात का गेला, भारत देशाला गुलामी का भोगावी लागली, तर त्याचा सर्वात मोठा आरोप ते महान सम्राट अशोकावर करतात. आणि म्हणून ते सम्राट अशोकाची जयंती सुद्धा साजरी करत नाही. सम्राट अशोकाचा इतिहास त्यांनी विकृत केलेला आहे, त्याचं ब्राह्मणीकरण केलेलं आहे, अपप्रचार केलेला आहे. आणि तो अपप्रचार आता जास्त जोरदार चालू आहे की सम्राट अशोकामुळेच भारत देश गुलाम झाला, असं ते प्रचार करतात. 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी रोज ते डोक्यामध्ये लोकांच्या भरवत आहे. SC ST OBC लोकांच्या डोक्यांमध्ये ते भरत आहे की सम्राट अशोकांमुळे भारत देश गुलाम झाला. तर त्याची कारण सांगतात की सम्राट अशोकांनी तलवार खाली ठेवली आणि सम्राट अशोकांनी तलवार खाली ठेवून युद्धाला नकार दिला, बुद्धाचा अहिंसावादी तत्व स्वीकारलं आणि बुद्ध धम्माचा स्वीकार केला. म्हणजे सम्राट अशोकांनी तलवार खाली ठेवून युद्धाला नकार दिला, बुद्धाचे अहिंसा तत्व स्वीकारले आणि त्यांनी तलवार खाली ठेवली, युद्धाला नकार दिला. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला, बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे भारत देश गुलाम झाला, असं ते सम्राट अशोकावर आरोप करतात. आता सम्राट अशोक यांच्या बौद्ध धम्म दीक्षेमुळे, त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे जर भारत देश गुलाम होत असेल, मग भारतातील इतर राजे कुठे गेले होते, इतर ब्राह्मण लोक कुठे गेले होते, चाणक्य कुठे गेला होता काल्पनिक, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ब्राह्मण काय करत होते त्यावेळी? ब्राह्मणाच्या मंत्रानं, जंत्रानं, यज्ञानं तर सगळंच काही होत होतं. तर हे कुठे गेले होते हे मात्र ते खापर फोडत नाही, कारण हे जाणीवपूर्वक बौद्ध धम्माची आणि सम्राट अशोकाची कशी बदनामी केली पाहिजे हे मात्र षडयंत्र दरवर्षी ते करत असतात मनुवादी लोक. म्हणून सांगत असतो की म्हणजे असा ते प्रचार करतात की सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, तलवार खाली ठेवली, बुद्धाचं अहिंसा तत्व स्वीकारलं, म्हणून भारत देश गुलाम झाला, नाहीतर भारत देश गुलाम झाला नसता, पारतंत्र्यात गेला नसता, असं ते उलट प्रचार करत आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उलट सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यामुळे भारताचं नाव जगात उंचावलेलं आहे. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है, जे आपण म्हणत असतो. जगामध्ये जर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार जर कोणी केला असेल तर सम्राट अशोकांनी अनेक अर्हत भिक्खूंना स्वतःचा मुलगा मुलगी श्रीलंकेला पाठवून जगभरात
बौद्ध भिक्खूंना पाठवून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार जर केला असेल, बुद्धाचा सद्धम्म जर नेऊन पोहोचवला असेल, तर ते महान सम्राट अशोकाने संपूर्ण आशिया खंड, जम्बूद्वीप, बॅक्ट्रिया म्हणजे आजचं अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, बलुचिस्तान, इराण, इराक, मेसोपोटेमिया, बॅक्ट्रिया, ग्रीक, इजिप्त पर्यंत, स्वात घाटीपर्यंत संपूर्ण जगामध्ये, आशिया खंडामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये सांगत असतो की मौर्य लोक हे आधीपासूनच बुद्धिस्ट होते. बुद्धांच्या कालखंडामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचला तर पिप्पली वंशे मौर्य म्हणजे 16 महाजनपद बुद्धाच्या काळामध्ये होते, तर त्याच्यामध्ये पिप्पली वंशे मौर्य, पिप्पली वंशा मौर्याने सुद्धा बुद्धांच्या अस्थिवर अंगार महास्तूप बांधलेला होता. हे लक्षात घ्या. बुद्धांच्या वेळीच मौर्य राजवंश होता आणि मौर्य राजवंश बुद्धांच्याच कालखंडापासून बौद्ध राजे होते. पिप्पली वंशे मौर्य असं बुद्धाच्या. आणि उत्तर विहार अट्टकथा, उत्तर विहार अट्टकथा आणि महापरिनिब्बाण सूत्रामध्ये पिप्पली वंशे मौर्य बुद्धाच्या काळातले हे राजे, पिप्पली वंशे मौर्य राजे हे बुद्धिस्ट होते आणि बुद्धांच्या काळापासूनच मौर्य घराणं होतं आणि ते बुद्धिस्ट होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मौर्य घराण्याच्या अनेक शाखा होता. पाटलीपुत्र मगधचे मौर्य म्हणजे चंद्रगुप्त, सम्राट अशोक मौर्य, आणि ज्यांनी राजस्थानला चित्तोडगड किल्ला आणि कुंभलगड किल्ला बांधला राजस्थानला, हे सुद्धा मौर्य राजांनीच बांधलेला आहे. चित्रांगद मौर्य आणि संप्रती मौर्य. आणि मौर्यांच्या 4 ते 5 शाखा होत्या. बुद्धाच्या काळामध्ये पिप्पली वंशे मौर्य, मगध पाटलीपुत्रचे मौर्य, मथुरेचे मौर्य, घारापुरी मुंबई कोकणचे मौर्य आणि राजस्थानचे मौर्य चित्तोडगडचे. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण मौर्य घराणं बुद्धिस्ट होतं आणि मौर्यांच्याच कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 84,000 महास्तूप, महाविहार, 84,000 धम्मस्तंभ, 84,000 धम्म शिलालेख आणि सम्राट अशोकांनीच जगभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला होता. सम्राट अशोकांमुळेच हा भारत देश अखंड भारत देश होता. चोल सारखी साम्राज्य बुद्धांच्या म्हणजे चोल राजे सुद्धा सम्राट अशोकाचे मित्र राजे होते, हे आपण शिलालेखांमध्ये गिरणारच्या वाचत असतो. म्हणून भारत सोन्याची चिडिया होता, सोन्याचा धूर वाहत होता. तर कोणता तो भारत होता? तो हाच तो सम्राट अशोकाचा बौद्धमय धम्ममय भारत, जो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक आधारांवर, बुद्धांच्या नैतिक मूल्यांवर तो आधारित होता. म्हणून सम्राट अशोकांच्याच कालखंडामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सम्राट अशोकाचा जे शासन होतं ते धम्मानुशासन होतं. सम्राट अशोकाने तलवारीच्या जोरावर नाही तर बुद्धाच्या न्यायनीती करुणेच्या आधारावर संपूर्ण जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. सम्राट अशोकाच्याच वेळी हा भारत देश सर्वात सुखी होता. समता, ममता, बंधुता या भारत जम्बूद्वीपामध्ये नांदत होती. आणि म्हणून सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून भारताचं नाव जगामध्ये उंचावलेलं होतं. आणि त्याच सम्राट अशोकाची बदनामी, आरोप मनुवादी लोक करत आहे की सम्राट अशोकांमुळे भारत देश गुलाम झाला, बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे देश गुलाम होतो. मग एक प्रश्न पडतो आणि म्हणून लक्षात घ्या, जगातील पहिले संविधान जर कोणी लिहिले असेल तर ते सम्राट अशोकांनी. पहिले संविधान म्हणजे 84,000 शिलालेख म्हणजे भगवान बुद्धांची लोकशाही तत्वप्रणाली दगडांवर, शिलालेखांवर सम्राट अशोकांनी कोरलेली होती आणि हेच जगातील पहिलं सम्राट अशोकाचं संविधान आहे. आणि म्हणून सम्राट अशोकांचं शासन हे धम्मानुशासन होतं. सम्राट अशोकांनी प्रजेच्या हिता सुखासाठी त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण त्यांच्या मूलभूत गरजांसाठी सम्राट अशोकांनी त्यांच्या लोककल्याणकारी योजना सुद्धा राबवलेल्या होत्या आणि ते शिलालेखांवर कोरलेलं आहे. म्हणून जगातील पहिले संविधान निर्माते ज्यांनी दगडांवर संविधान लिहिलं तर ते म्हणजे सम्राट अशोक. म्हणून म्हणजे सम्राट अशोकांचं जे संविधान होतं ते 84,000 शिलालेखांमध्ये होतं. ते शिलालेख नष्ट झाले, काही शिलालेख प्राप्त झालेले आहे. म्हणजे लक्षात घ्या, सम्राट अशोकांनी जे संविधान लिहिलं होतं दगडांवर, बुद्धाच्या लोकशाही तत्वप्रणालीवर सम्राट अशोकांनी जे संविधान लिहिलं होतं दगडांवर ते ब्राह्मणांनी नष्ट केलं आहे. म्हणजे यापूर्वी सुद्धा सम्राट अशोकाचं दगडांवरचं शिलालेखांवरचं संविधान हे नष्ट केलं होतं ब्राह्मणांनी. म्हणून संविधानाचे पहिले शिल्पकार
सम्राट अशोक आहे. सम्राट अशोकाचं संविधान हे दगडांवर होतं आणि बाबासाहेबांचं संविधान हे कागदांवर होतं. आणि ज्याप्रमाणे सम्राट अशोकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याच्यावर अखंड जम्बूद्वीप भारताची निर्मिती केली होती, त्याच पद्धतीनं सम्राट अशोकाचा हा प्रबुद्ध भारत, धम्म राज्य, हे धम्मानुशासन, एक लोककल्याणकारी, बहुजन हिताय बहुजन सुखाय असं लोककल्याणकारी राज्य, धम्मराज्य बाबासाहेबाला संविधानाच्या रूपामध्ये निर्माण करायचं होतं. म्हणून सम्राट अशोकामुळेच भारत देश गुलाम झाला असं जे म्हणून हे करतात. म्हणूनच सम्राट अशोकाचा भारत असा भारत होता, असा प्रबुद्ध भारत होता की सम्राट अशोकाच्या प्रबुद्ध भारतामध्ये कोणत्याही घराला दरवाजे नव्हते, कारण चोरी नव्हती. पंचशिलाचं पालन करत होते. अदिन्न दाना वेरमणी, चोरी करू नये. बुद्धाच्या पंचशिलाचं पालन करणारे सर्व बौद्ध अनुयायी होते. म्हणून सम्राट अशोकाचाच काळ होता की भारतातील कोणत्याही घराला दरवाजा नव्हता आणि कुलूपही नव्हते, कारण चोरी करणारे लोकच नव्हते. तर असा सम्राट अशोकाचा भारत होता. स्वर्णिम भारत, स्वर्णभूमी आणि सोन्याची लंका म्हणजे बुद्ध धम्ममय लंका सम्राट अशोकानेच निर्माण केली होती, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करून. सम्राट अशोकांच्याच कालखंडामध्ये बौद्ध विद्यापीठ निर्माण झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देहू रोडच्या भाषणामध्ये असं म्हणतात की जगामध्ये पहिल्यांदा विद्यापीठ निर्माण करणारे कोण होते, तर तथागत भगवान बुद्धांचे शिष्य म्हणजे भिक्खू लोक. भिक्खू लोकांनीच जगामध्ये पहिल्यांदा विद्यापीठांची म्हणजे खास करून बौद्ध विद्यापीठाची निर्मिती केली. आपल्याला माहित असेल तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी असेल, मोगलमारी किंवा तेल्हाडा असेल, असे खूप सारे, किंवा आपल्या नागपूरमधील मनसर असेल, तर असे खूप सारे प्राचीन बौद्ध विद्यापीठ म्हणजे भारतातील सर्व काही बौद्ध लेण्या आणि सर्व काही बौद्ध विद्यापीठ हे प्राचीन विद्यापीठ होते. आणि म्हणून भारतामध्ये नालंदा, विक्रमशिला आणि वल्लभीमध्ये जगभरातील लोक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होते. सर्वच प्रकारच्या विषयाचं ज्ञान त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून नालंदामध्ये 3-3 लायब्रऱ्या होत्या. जगामध्ये कुठेच विद्यापीठ नाही, जगामध्ये कोणत्याच धर्माचं विद्यापीठ नव्हतं. जगामध्ये पहिल्यांदाच बौद्ध भिक्खून विद्यापीठ निर्माण केले होते. आणि यामध्ये केवळ जम्बूद्वीप भारतातीलच नाही तर जगभरातील लोक नालंदामध्ये शिकायला येत होते. आणि म्हणून नालंदा हे सर्वात मोठं, त्या ठिकाणी 3 मंजिला लायब्रऱ्या होत्या, 90 लाख पुस्तकं त्या ठिकाणी होते. 6 महिने नालंदा विद्यापीठ जळत राहिलं. मोहम्मद बख्तियार खिलजी नाही तर शशांक नावाच्या बंगाली ब्राह्मणानं आणि हुन नावाचा आणि काला पहाड नावाच्या कालाचंद राय नावाच्या ब्राह्मणांनी हे सर्व बुद्ध विहार, बौद्ध विद्यापीठ जाळलेले होते. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की या भारतामध्ये 150 वर्ष इंग्रज राहिले. या 150 वर्ष इंग्रजांनी सत्ता केली तर ते भारतातून सोनं, नाणं, खजाना घेऊन गेले. मुघल लोक 400 वर्ष या भारत देशावर त्यांनी सत्ता केली, तेही सोनं, नाणं, खजाना घेऊन गेले. परंतु भारतामध्ये नालंदा विद्यापीठामध्ये जो फाययान चीनी बौद्ध प्रवासी भिक्खू जे 3 आले होते, फाययान भिक्खू चीनचा, युआनशांग आणि इत्सिंग हे चीनी बौद्ध भिक्खू प्रवासी भारतामध्ये आले. तर ते भारतातून सोनं, नाणं, खजाना घेऊन नाही तर बुद्धाचा सद्धम्म घेऊन गेले, बुद्धाचे धम्मग्रंथ घेऊन गेले. आणि आजही चायना, जपान, कोरिया हे महासत्ता आहे, कारण त्या ठिकाणी बुद्ध आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर कुठेच जाती आणि पोटजाती नाही. जगातील लोकांनी जेव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला तेव्हा त्यांनी असा विचार केला नाही की हा महारांचा धर्म आहे. जपानच्या लोकांनी, कोरियाच्या, श्रीलंकेच्या ज्या ज्या देशामध्ये बुद्ध आहे ते देश महासत्ता आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून महान सम्राट अशोकाने 84,000 महाविहार असेल, 84,000 महास्तूप बांधले आणि संपूर्ण जगभरामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. म्हणून म्हणजे सम्राट अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे, बुद्धाचं अहिंसा तत्व स्वीकारल्यामुळे आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यामुळे भारत देश गुलाम झाला असा आरोप आणि अपप्रचार ब्राह्मण लोक, मनुवादी लोक करताना दिसत आहे. आणि एकीकडे असंही म्हणतात की गांधीजींना भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते सत्य आणि अहिंसेच्या नीतीतून, आणि एकीकडे म्हणायचं की सम्राट अशोकाच्या अहिंसा तत्वामुळे भारत देश गुलाम झाला. म्हणजे बघा, म्हणजे एक प्रश्न निर्माण केला पाहिजे ब्राह्मणांनी की बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यामुळे, बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे म्हणजे देश गुलाम होत असतात.
मग चायना देश, जपान देश जगाच्या पाठीवर, म्हणजे सम्राट अशोकाने केवळ भारतच नाही तर इतरही देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला होता. मग इतर देश का गुलाम झाले नाही? आपण इतिहासामध्ये ऐकत असतो की नेपाळ नावाचा देश, हा नेपाळ भारताचाच एक भाग होता जम्बूद्वीपाचा, तर नेपाळ देश, इतिहासामध्ये उल्लेख आहे की नेपाळ देश कधीही गुलाम झालेला नाही. तर बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यामुळे देश गुलाम होत असतात, माणूस गुलाम होतो, हे ब्राह्मणानं अफवा पसरवलेली आहे. सम्राट अशोकांवर तो आरोप करत असतात. उलट ज्या ज्या देशामध्ये बौद्ध धर्म आहे ते देश महासत्ता आहे, प्रगतीपथावर आहे, उन्नतीवर आहे. आणि भारत देशामध्ये बुद्धाचं सर्व काही वैभव असून भारत देश कंगाल आहे. म्हणून जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. आणि म्हणून म्हणून काही लोक अभ्यासक्रमामध्ये शिकवत असतात UPSC MPSC मध्ये, म्हणजे कोणतं? जैन धर्माचे तीर्थंकर वर्धमान महावीर आणि तथागत गौतम बुद्ध. वर्धमान महावीर जैन धर्माचे आणि तथागत भगवान बुद्ध यांची अहिंसा सारखी आहे, परंतु नाही. बुद्धाची अहिंसा आणि वर्धमान महावीरांची अहिंसा जमीन आसमानाचा फरक आहे. वर्धमान महावीरांची अहिंसा ही टोकाची आहे, बुद्धाची अहिंसा ही मध्यम मार्गी आणि उच्च कोटीची आहे, कोणालाही आवडणारी आहे. बुद्धाची अहिंसा ही मध्यम मार्गी आहे. आपण बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ जर वाचला, अंगुलीमालची कहाणी आपण वाचत असतो की अंगुलीमाल हा श्रावस्ती मधला दरोडेखोर होता, लोकांची बोटं कापत होता आणि त्याची माळ आपल्या गळ्यामध्ये घालत होता. आणि राजा प्रसेनजित तो आपले राजसैनिक अंगुलीमालाला पकडण्यासाठी, त्याला दंड देण्यासाठी, मृत्यूदंड देण्यासाठी बुद्धाचा एक उपासक होता राजा प्रसेनजित श्रावस्तीचा. आणि अंगुलीमालाची एवढी दहशत होती की तो अनेक लोकांना ठार मारायचा आणि राजाचे सैनिक, राजा प्रसेनजित जेवढे काही सैनिक पाठवायचे अंगुलीमालाला पकडण्यासाठी, तर त्या सैनिकांना सुद्धा तो ठार मारायचा. आणि म्हणून एवढी दहशत होती अंगुलीमालाची, तर अंगुलीमालाच्या भीतीने राजा प्रसेनजिताचे काही राज सैनिक बुद्धाकडे जेतवनामध्ये आले आणि बुद्धाला म्हणतात, बुद्धा, आम्ही अंगुलीमालाच्या हातून मरण्यापेक्षा तुमच्याकडून प्रवज्या द्या, आम्हाला भिक्खू बनवा, आम्हाला भंतेजी बनवा. कारण राजा प्रसेनजिताचे आम्ही सैनिक आहोत आणि राजा प्रसेनजित आम्हाला अंगुलीमालाला पकडण्यासाठी पाठवतो, परंतु अंगुलीमाल सर्वांना मारून टाकतो. अंगुलीमालाच्या हातून मरण्यापेक्षा आम्ही भिक्षू बनतो, आम्ही चिवर घेतो, प्रवज्या घेतो. परंतु बुद्धाने राजा प्रसेनजिताच्या राज सैनिकाला मनाई केलेली आहे चिवर देण्यामध्ये. याचाच अर्थ काय निघतो की तथागत बुद्ध राजा प्रसेनजिताला सांगायचे आणि त्या राजा प्रसेनजिताच्या सैनिकाला सुद्धा त्यांनी उपदेश केला होता बुद्धाने की राज सैनिकांना प्रवज्या देता येत नाही, राज सैनिकांनी राज्याचं आणि राजाचं रक्षण केलं पाहिजे, आपल्या प्रांताचं, आपल्या राज्याचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून फालतूगिरी लोक अभ्यासक्रमामध्ये शिकवतात की बुद्धाची अहिंसा आणि वर्धमान महावीराची अहिंसा सारखीच आहे. नाही, बुद्धाची अहिंसा महावीरांपेक्षा खूप वेगळी आहे आणि मध्यम मार्गी अहिंसा आहे. म्हणून तथागत सम्यक संबुद्धांनी राजाने राज्य कसं चालवावं, राजानं प्रजेसोबत कसा व्यवहार करावा, हे सर्व भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये, सुत्तांमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून राजा प्रसेनजिताच्या सैनिकांना प्रवज्या न देणं, याचाच अर्थ बुद्धांना हे अपेक्षित होतं की राजाच्या राज सैनिकांनी देशाचं, राज्याचं रक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून आजही विनयामध्ये नियम आहे की राज सैनिकांना चिवर देता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आई वडिलांची अनुमती असल्याशिवाय चिवरही देता येत नाही, हे किंवा पत्नीची अनुमती, तर हे पाहत असतो. तर म्हणून सम्राट अशोकामुळे भारत देश गुलाम झाला असं जे अपप्रचार चालू आहे त्याच्यावर म्हणून हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून खरा इतिहास माहीत पडला पाहिजे. तथागत भगवान बुद्धांनी राजाने आपल्या राज्याचं कसं रक्षण केलं पाहिजे, राजाने आपल्या राज्याचं कसं रक्षण केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा उपदेश केलेला होता. आपण अंगुत्तर निकाय पाहिलं तर त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं सुत्त आहे, ते सुत्त तुम्ही आपण वाचा. अंगुत्तर निकायामध्ये नगरोपम सुत्त नाव बघा, नगरोपम नावाचं सुत्त आहे. या नगरोपम सुत्तामध्ये राजाने आपल्या राज्याचं कसं रक्षण केलं पाहिजे त्याचे 7 नियम बुद्धाने सांगितलेले आहे. नगरोपम सुत्तामध्ये अंगुत्तर निकायातील
नगरोपम सुत्तामध्ये राजाने आपल्या राज्याचे कसे रक्षण केले पाहिजे त्याचे नियम राजाला सांगितलेले आहे नगरोपम सुत्तामध्ये. त्याच्यामध्ये आयुध भंडार निर्मिती, किल्ला निर्मिती अशा 7 गोष्टी सांगितलेल्या आहे. राजाने आपल्या राज्याचे कसे रक्षण करावे याचे 7 नियम नगरोपम सुत्तामध्ये आपण पाहिले पाहिजे, आपल्याला माहित पडेल. आणि त्याचप्रमाणे 7 अपरिहार्य धर्म, कूटदंत सुत्त असेल, अपमाद सुत्त असेल, चक्रवर्ती सिंहनाथ सुत्त असेल, महागोविंद सुत्त, महाविजित सुत्त किंवा महासुदर्शन सुत्त, या सुत्तामध्ये भगवान बुद्धांनी राजानं राज्यासोबत राज्य कसं चालवावं, प्रजेसोबत कसा व्यवहार करावा याचा उपदेश बुद्धाने त्या काळामध्ये राजे महाराजांना दिलेला होता. आणि त्याच उपदेशावर सम्राट अशोकांनी आणि इतरही बौद्ध राजांनी आपलं धम्मानुशासन चालवलेलं होतं. म्हणून भगवान बुद्ध मिलिंद प्रश्न असं मध्ये म्हणतात की जो दंडनीय आहे त्याला दंड दिलाच पाहिजे आणि जो अदंडनीय आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांची अहिंसा महावीरासारखी नव्हती. बुद्धाची अहिंसा मध्यम मार्गी होती, उच्च कोटीची होती, कोणालाही परवडणारी होती. आवश्यकता असेल त्या ठिकाणी हिंसा बुद्धाचं म्हणजे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, आवश्यकता आणि इच्छा म्हणजे विनाकारण रक्तपात करणं हे बुद्धाला मान्य नव्हतं, अखेरचा उपाय म्हणून. म्हणून या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. म्हणून जगामध्ये जपान नावाच्या देशाचं संविधान पंचशिलानं सुरुवात होतं. ज्या ज्या देशामध्ये बुद्ध आहे त्या त्या देशामध्ये युद्ध अजिबात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या देशानं बुद्ध स्वीकारला, बुद्धाचे विचार स्वीकारले, तो देश सुखी आहे, महासत्ता आहे. आणि ज्या ज्या देशाने बुद्ध नाकारला त्या देशामध्ये युद्ध आहे. म्हणून भारताला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. म्हणून सम्राट अशोकांमुळे भारत देश स्वर्णिम भारत होता आणि सोन्याची लंका म्हणजे बुद्ध धम्ममय लंका सम्राट अशोकांनीच निर्माण केलेली होती. म्हणून सम्राट अशोकाचा याच आधारावर स्वातंत्र्य, समता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मानवी नैतिक मूल्यांच्या आधारांवर बाबासाहेबाला प्रबुद्ध भारत, बौद्धमय भारत, हा भारत अखंड भारत निर्माण करायचा होता. म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य आहे की आपण प्रथम भारतीय व नंतरही भारतीय, आपण हिंदू नंतर ख्रिश्चन, मुस्लिम नंतर आपण प्रथम भारतीय व नंतरही भारतीय. ही भारतीयत्वाची, देशप्रेमाची भावना बाबासाहेबांनी लोकांमध्ये निर्माण केली होती. बाबासाहेब तर असंही म्हणतात स्त्रियांना उद्देशून की मी कोणत्याही देशाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणावं लागलं म्हणजे महात्मा गांधींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात बाबासाहेबांना की मला मातृभूमी नाही. बाबासाहेब म्हणतात की मला मातृभूमी नाही. त्यावेळी गांधीजींना म्हणावंच लागलं बाबासाहेबांना की बाबासाहेब तुम्हीच खरे देशभक्त आहात, खरे देशभक्त तुम्हीच आहात, असं गांधीजींचे उद्गार आहे बाबासाहेबांच्या प्रती. म्हणून आधी इंग्रजापासून स्वातंत्र्य नाही, म्हणजे बाबासाहेबांना आधी इंग्रजांपासून स्वातंत्र्य नाही पाहिजे नव्हतं. बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की जो हजारो वर्षापासून ब्राह्मणांच्या गुलामीमध्ये जगत आहे, त्या हजारो वर्षापासून गुलामीत जगणाऱ्या महिलांना आणि अस्पृश्यांना ब्राह्मणांपासून स्वातंत्र्य मिळवून देणं हे बाबासाहेबांचं पहिलं ध्येय उद्देश होतं. म्हणजे इंग्रज लोक तर हे परकीय होते आणि मुघल लोक तर हेही परकीय होते, परंतु इथलेच जे तसे ब्राह्मणही डीएनए नुसार परकीयच आहे. तर इथल्या लोकांनी हजारो वर्षापासून अस्पृश्यांना जे गुलाम केलेलं होतं, पशुतुल्य जीवन, गळ्याला गाडगं आणि मडकं, कमरेला गळ्याला हातापायाला काळे धागे दोरे गुलामीचं प्रतीक दिलं होतं. तर त्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून बाबासाहेबांना मुक्त करायचं होतं, शूद्रातिशूद्रांना आणि खास करून स्त्रियांना. म्हणून बाबासाहेबांचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे या उज्ज्वल भारताचे भवितव्य, जातीचा विनाश, एनिहिलेशन ऑफ कास्ट, जातीचा विनाश, भारताचे उज्ज्वल भवितव्य त्या ग्रंथामध्ये आहे. तो प्रत्येकाने वाचा, जातीचा विनाश. म्हणून आजादी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे म्हणतात की ये आजादी झुटी है, देश की जनता भूकी है. अण्णाभाऊ साठे असंही म्हणतात गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडूनी निघ बाहेरी केबिनीवरती धाव, जग बदल घालूनी घाव, मज सांगूनी गेले भीमराव. तर ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है.
तर हे केवळ सत्तेचं हस्तांतरण झालेलं आहे. इंग्रज गोरे लोक गेले आणि ब्राह्मण गोरे लोकांच्या हातामध्ये सत्तांतरण झालेलं आहे, हस्तांतरण झालेलं आहे. आजही 3% लोकांच्याच हातामध्ये हा भारत देश आहे आणि सर्व बहुजन वर्ग त्यांच्या गुलामीमध्ये जगत आहे. त्याचप्रमाणे हजारो वर्षापासूनचं आरक्षण ब्राह्मणातील जे सम्राट अशोकांनी बांधलेले 84,000 बुद्ध विहार त्याच्यावर कब्जे करून मंदिरं उभे करून त्या ठिकाणी हजारो वर्षापासूनचं आरक्षण ब्राह्मण लोक भोगत आहे आणि उलट EWS सुदामा कोटा सुद्धा आरक्षण आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही या देशाला गुलाम करणाऱ्या आहे. म्हणून बाबासाहेबांचा एक सुविचार आहे, आपण अधिक काळ जर समतेला विरोध करीत राहिलो तर भारत देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल. आपण अधिक काळ समतेला विरोध करीत राहिलो तर भारत देश पुन्हा पारतंत्र्यात जाईल. आणि म्हणून बाबासाहेबांचं वाक्य आहे की भारत देश पुन्हा पारतंत्र्यात तेव्हा जाईल जेव्हा या भारतातील लोक समतेला विरोध करतील. म्हणून आता हे म्हणणे सोडून द्या. आपण 10 वेळा तेच म्हणत असतो, इंग्रजांनी भारताला लुटलं, इंग्रजांनी भारताला लुटलं, मुघलांनी भारताला लुटलं. पण इंग्रजांनी आणि मुघलांनी तर लुटलं, पण त्यापेक्षा इथल्या भ्रष्ट राजकारणी लोकांनी आणि राजकीय या भ्रष्ट नेत्यांनी भारताला लुटलेलं आहे. इंग्रजांनी आणि मुघलांनी जेवढं लुटलं नाही तेवढं आजही ब्राह्मण वर्ग भारत देशाला लुटत आहे, शोषण करत आहे. भांडवलदार वर्ग भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही या भारत देशाला लुटत आहे, शोषण करत आहे. आणि म्हणून आपण आजाद देश के गुलाम आहोत, आजाद देश के गुलाम आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी भारतीय म्हणजे संविधान सभेतल्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, भारतीय संविधान सभेतल्या भाषणामध्ये जर भारतातील लोक देशापेक्षा, बाबासाहेबांचे वाक्य आहे संविधान सभेतल्या भाषणातले, जर भारतातील लोक देशापेक्षा व्यक्तीला, देशापेक्षा राजकीय पक्षाला, देशापेक्षा जाती धर्माला महत्व देऊ लागले तर आपण आपल्या देशाचे स्वातंत्र्य पुन्हा गमावून बसू. म्हणून देश मोठा, व्यक्ती मोठा का देश मोठा, व्यक्ती मोठा का देश मोठा, तर बाबासाहेब म्हणतात व्यक्तीपेक्षा देश मोठा. म्हणून आज लोक व्यक्तिपूजक झालेले आहे. म्हणून राजकीय पक्षाला, राजकीय नेत्याला आणि जाती धर्माला जे लोक महत्व देतील तर ते लोक म्हणजे व्यक्ती मोठा का देश मोठा, तर बाबासाहेब म्हणतात व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. व्यक्तीपेक्षा देशाला सामोरं ठेवलं पाहिजे. परंतु आज लोक मात्र व्यक्तिपूजक झालेले आहे. आपण पाहत असतो मोदी, तर हे व्यक्तिपूजकाचं लक्षण आहे. ही मुसोलिनी शाही, स्टॅलिन शाही आणि हिटलरची लोकशाही आहे, ग्लोबल शाही आहे, हे गोबेल्स शाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की देशापेक्षा म्हणजे व्यक्तीपेक्षा आणि राजकीय पक्षापेक्षा देश मोठा आहे, देश प्रथम ठेवला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचं वाक्य आहे की व्यक्तीपेक्षा, राजकीय पक्षापेक्षा देशाला महत्व दिलं पाहिजे, व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे. म्हणून बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, व्यक्ती कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणावर आपले स्वातंत्र्य गमावू नका, वाहू नका, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. व्यक्तिपूजक बनू नका, हे बुद्धाने सांगितलं आणि बाबासाहेबांनीही सांगितलं आहे. व्यक्तीपेक्षा देश मोठा आहे, व्यक्तिपूजक बनू नका, गोडासाठी उष्ट खाऊ नका, भाकरीपेक्षा स्वाभिमानाला किंमत दिली पाहिजे, हे बाबासाहेबांचं महत्व आहे. बाबासाहेबांनी मद्रासच्या भाषणामध्ये एक उल्लेख केला होता की जर हा भारत देश भांडवलदाराच्या घशात गेला तर आपल्याला गुलामीतच जीवन जगावं लागेल. आणि आज भांडवलदाराच्या आणि ब्राह्मणशाहीच्या घशामध्ये देश गेलेला आहे. मोदी, अडाणी, अंबानी आपण पाहतच आहोत. म्हणून ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही विरुद्ध लढावे लागेल. आणि जाती व्यवस्था, बाबासाहेबांचं एक कथन होतं की जाती व्यवस्था ही केवळ भारतापुरतीच नाही, तर आता जाती व्यवस्था ही समस्या जागतिक समस्या होणार आहे. कारण ब्राह्मण नावाचा हा प्राणी कुठेही गेला जगाच्या पाठीवर तरी तो स्वतःला श्रेष्ठ म्हणून सांगतो आणि जातीला घेऊन मिरवत असतो. आणि म्हणून जाती, पोटजाती नष्ट केल्या पाहिजे. जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत महारवाडा मांगवाडा राहणारच, असं बाबासाहेबांचं भाषणामध्ये कथन आहे. म्हणून स्वतःची बुद्धी दुसऱ्याकडे गहाण ठेवू नका, स्वतःच्या शिरावर स्वतःचं डोकं असू द्या, हे लक्षात घ्या. म्हणून स्वतःची बुद्धी दुसऱ्याकडे
गहाण ठेवू नका आणि आपली मन आणि बुद्धी स्वतंत्र ठेवा, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. म्हणून खरे स्वातंत्र्य कोणते, तर एक कहाणी सांगतो मी तुम्हाला या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं. तर खरे स्वातंत्र्य कोणते, की एक व्यापारी व्यापाराकरिता तो दुसऱ्या गावाकडे नगराकडे निघाला होता. एक व्यापारी एका गावावरून दुसऱ्या गावाकडे नगराकडे व्यापाराकरिता निघाला होता. त्याला रात्र झाली होती आणि म्हणून त्याने एका गावामध्ये आपल्या त्या व्यापारासाठी त्याच्याकडे काही घोडे होते, काही बैल होते आणि म्हणून तो रात्रीला एका गावामध्ये मुक्काम केला त्याने. त्यावेळी त्या व्यापाऱ्याने गावातील एका व्यक्तीला, शेतकऱ्याला आपले बैल आणि घोडे बांधून ठेवण्यासाठी काही खुंटे मागितले. आता त्या शेतकऱ्याकडे जेवढे काही खुंटे होते ते घोडे बांधण्यासाठी, व्यापाऱ्याच्या घोडे बांधण्यासाठी आणि बैल बांधण्यासाठी ते शेतकऱ्याने काही खुंटे त्याला दिले आणि त्या व्यापाऱ्याने आपले सर्व घोडे आणि बैल बांधून ठेवले, परंतु एक खुंटा मात्र नव्हता एका घोड्याला किंवा बैलाला बांधण्यासाठी. त्यावेळी त्या शेतकऱ्याने त्याला एक युक्ती सांगितली की तुम्ही फक्त त्या बैलाला हातामध्ये पकडा, त्याचा दोर हातामध्ये पकडा आणि त्या बैलाला बांधत आहोत दोरीनं, असं काहीतरी नाटक करा, म्हणजे त्या बैलाला असं वाटेल की आपल्याला बांधलेलं आहे. आणि खरोखरच त्या शेतकऱ्याची ती युक्ती त्या व्यापाऱ्याला पटली आणि त्यानं काय केलं, बैलाच्या गळ्याला दोर बांधला आणि तो खुंट्याला बांधत आहे असं त्यानं नाटक केलं आणि त्या बैलाचा सुद्धा तसाच समज झाला की मला माझ्या व्यापाऱ्यानं मालकाने बांधलेला आहे खुंट्याला. आणि तो रात्रभर न बांधता सुद्धा, खुंट्याला न बांधता मोकळच ठेवलं आणि त्या बैलाचा समज झाला की मी बांधून आहो. आणि म्हणून एवढा बलवान बैल असून सुद्धा तो मानसिक गुलाम झाला. तर असेच काही लोक आजही भारत देशामध्ये मानसिक गुलाम आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्या डोक्यावर, आपल्या शिरावर आपलेच डोके ठेवा आणि म्हणून आपलं मन आणि बुद्धी इतरांकडे गहाण ठेवू नका, तर्कवादी व्हा, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. गुलामीतून बाहेर पडा. नाशिक येथील मनमाडच्या भाषणामधले बाबासाहेबांचे काही भाषणाचे संदर्भ आहे. बाबासाहेब मनमाडच्या भाषणामध्ये म्हणतात, इंग्रज या देशातून निघून गेले तरी या देशात जमीनदार, भांडवलदार आणि कारखानदार हे इथल्या कामगार वर्गाचे शोषण करणारच आणि म्हणून ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही या देशाचे हे जळवा आहे, एक प्रकारची मार सेना आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या कामगार वर्गासाठी, मजूर कष्टकरी वर्गासाठी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष नावाचा पक्ष सुद्धा बाबासाहेबांनी काढलेला होता. बुद्धाचं एक वाक्य होतं की जेव्हा सिद्धार्थ गौतम आपल्या शेतावर जायचे आणि त्यांच्या शेतामध्ये घाम गारणारे कष्टकरी शेतकरी पाहायचे उन्हातानामध्ये, त्यावेळी सिद्धार्थ गौतम आपल्या मित्रांना म्हणायचा हे कोणते लोक आहे उन्हातानात काम करत आहेत. तर त्यांचे मित्र सिद्धार्थ गौतमाला सांगायचे, बुद्ध आणि धम्मामध्ये आहे आणि बुद्ध की कालमास या पुस्तकामध्ये हे वाक्य आहे की एकाने श्रम करावे आणि दुसऱ्याने त्याच्या श्रमावर जगावे, मजा मारावी, ही चांगली गोष्ट नाही. म्हणून हे शेणातल्या किड्याप्रमाणे जगणं सोडून द्या. शेणातला किडा शेणातच जन्म घेतो, शेणातच जगतो आणि शेणातच मरतो. म्हणून बाबासाहेब म्हणायचे, कधी कधी टोचून बोला की जे लोक शेणातल्या किड्यासारखे गुलामीचं जगणं जगत आहे, लाचार जगत आहे, गोडासाठी उष्ट खात आहे आणि लाचारीचं जीवन पत्करलेलं आहे, अशा लोकांना गुलामीची सवय झालेली आहे, गुलामीत जगण्याची सवय झालेली आहे. तर अशांना टोचून बोला की शेणातल्या किड्यासारखं जगणं सोडून दे. आणि म्हणून मनुस्मृतीचा एक कायदा होता. मनुस्मृतीचा काळा कायद्याच्या मनुस्मृतीनं पहिल्यांदा स्त्रियांना, या भारतातील स्त्रियांना पहिल्यांदा गुलाम करणारा कायदा म्हणजे मनुस्मृतीचा काळा कायदा होता. आता मनुस्मृतीचा काळ्या कायद्यानं पहिल्यांदा जर गुलाम कोणाला केला असेल, शूद्राती शूद्राच्या आधी, तर स्त्रियांना, सर्व स्त्रियांना, ब्राह्मण स्त्री असो का कोणती शूद्र ते शूद्र. तर मनुस्मृतीचा नियमच होता की जन्म झाल्याबरोबर स्त्रीनं आपल्या पित्याच्या गुलामीमध्ये राहायचं, म्हणजे वडिलाच्या, लग्न झाल्यावर पतीच्या गुलामीत राहायचं आणि म्हातारपणी पुत्राच्या गुलामीमध्ये राहायचं, म्हणजे गुलामीत जन्म, गुलामीत जगणं आणि गुलामीत मरणं, हे जे मनुस्मृतीचा काळा कायदा होता स्त्रियांना. तर याच्यापासून स्वातंत्र्य जर कोणी मिळवून दिलं असेल तर हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधानानं. म्हणून स्त्रियांच्या वाटाला जे गुलामीचं जगणं होतं, मनुस्मृतीच्या नियमाचं, गुलामीत जन्म घेणे, गुलामीत जगणे आणि गुलामीत मरणे, हे अस्पृश्यांनाही होतं आणि स्त्रियांनाही होतं.
त्याच्यापासून स्वातंत्र्य मिळवून दिलं ते हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधानामुळे. आणि म्हणून हिंदू कोड बिलासाठी आणि ओबीसीच्या न्याय हक्कासाठी बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा सुद्धा दिला होता, लाथ मारली होती मंत्रिपदाला. आणि म्हणून त्यावेळच्या काही ब्राह्मणी विचारसरणीच्या हिंदू कोड बिल हिंदूंच्या ब्राह्मण स्त्रियांसाठी सर्व स्त्रियांसाठी महत्वाचं होतं, परंतु त्यावेळच्या स्त्रियांनीच मात्र बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलाला विरोध केलेला होता. आणि म्हणून बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलांमुळे आणि संविधानामुळे महिला ह्या घराबाहेर पडू शकतात आणि आज जगातील सर्वच पदांवर स्त्रिया अग्रेसर दिसत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं एका ठिकाणी कथन आहे की या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चातुर्वर्ण्य व्यवस्था, हे 4 वर्ण निर्माण केले ब्राह्मणांनी आपल्या फायद्यासाठी, पोट भरण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण केले. तर बाबासाहेबांचं मनुस्मृतीमध्ये असं म्हणणं आहे की मनुस्मृतीच्या संबंधानं की बाबासाहेब म्हणतात की मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे शस्त्र धारण करण्याचा, मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे शस्त्र धारण करण्याचा अधिकार फक्त क्षत्रिय लोकांना होता, क्षत्रिय राजे लोकांना होता. बाबासाहेब असं म्हणतात की या भारतातील सर्वच लोकांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर भारत देश कदापिही गुलाम झाला नसता. आणि म्हणून सर्वांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर भारत देश कधीही गुलाम झाला नसता, हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. म्हणून आपण पाहिलं असेल, ना इलाजास्तव स्वाभिमानाचं जीवन जगण्यासाठी इलाज नव्हता त्या काळामध्ये, कुत्र्या मांजऱ्याचं जीवन वाट्याला आलं होतं. म्हणून इंग्रजांनी काय केलं की भारतातल्याच काही लोकांना सोबत घेतलं, म्हणजे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, फोडा आणि राज्य करा ही नीती इंग्रजांची नाही आहे. फोडा आणि राज्य करा ही नीती खऱ्या अर्थानं ब्राह्मणांची आहे. जाती जातीमध्ये माणूस वाटलेला आहे या मनुस्मृतीनं, चातुर्वर्ण व्यवस्थेनं. म्हणून भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये जे 500 नागवंशी महार सैनिक बटालियन जे लढले ते इंग्रजांच्या बाजूने लढले, ते मजबुरीने लढले. कारण मनुस्मृतीचा नियम सांगत होता की शस्त्र धारण करण्याचा अधिकार फक्त क्षत्रिय लोकांना आहे, परंतु इंग्रजांना मात्र ही मनुस्मृतीच्या ही चातुर्वर्ण व्यवस्था मान्य नव्हती. इंग्रज लोकांनी इथल्या शूद्राती शूद्र लोकांना, अस्पृश्य लोकांना, गाव कुसाबाहेरच्या लोकांना, ज्यांना हजारो वर्षापासून शस्त्र धारण करण्याचा अधिकार नव्हता, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी आपल्या राज्यामध्ये शूद्राती शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार बहाल केला होता, परंतु ब्राह्मण पेशव्यांनी तो नाकारला होता. आणि इंग्रजांच्या कालखंडापर्यंत तो अधिकार ब्राह्मण पेशव्यांनी नाकारला होता अस्पृश्य लोकांना. आणि मग त्यावेळी इंग्रज लोक भारतात आले आणि भारतातील जे शूद्राती शूद्र लोक होते तर त्या शूद्राती शूद्र लोकांना इंग्रज लोकांनी प्रशिक्षण दिलं, शिक्षण दिलं, खायला प्यायला दिलं, सन्मानाचं जीवन दिलं आणि पोटभर अन्न दिलं, अंगभर कपडा दिला, त्यांना शिक्षण दिलं. भीमा कोरेगावाचे जे 500 योद्धे असेच लढले नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. तलवारी घेतली आणि त्यांनी लढाई केली आणि 500 लोकांनी ते 56 मारून टाकले, हे असंच नाही. इंग्रज लोकांनी 500 नागवंशी सैनिकात दाखल करून घेतलं, लष्करात त्यांना प्रशिक्षण दिलं, त्यांच्या हातात तलवारी दिल्या, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि तरच त्यांना भीमा कोरेगावाच्या युद्धासाठी लढवण्यात आलेलं होतं. आणि म्हणून जी चीड होती, हजारो वर्षाची गुलामगिरी होती, तो ज्यांनी पाण्यापासून तडफडवलं होतं, म्हणजे पाण्याला स्पर्श करू दिला नव्हता, जनावरांना पाणी पिता येत होतं पण माणसाला पाणी पिता येत नव्हतं, तर ही चीड, हा अन्याय अत्याचाराविरुद्धची ही बंड म्हणजे भीमा कोरेगावाचं बंड. आणि म्हणून ज्या ब्राह्मण पेशव्यांनी मनुस्मृतीने शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाकारला होता, तो अधिकार इंग्रजांनी दिला होता, शस्त्र दिले होते. आणि म्हणून त्यानं भीमा कोरेगावाची लढाई असो किंवा खर्ड्याची लढाई असो किंवा दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा महार नागवंशी लोकांनी युद्ध दाखवलं होतं. म्हणून भीमा कोरेगावाचा विजय स्तंभ इंग्रज लोकांनीच उभारलेला होता. आणि एफ स्टॉटन असा इंग्रज अधिकारी म्हणतो की या महार नागवंशी लोकांनी जर मनात आणलं तर हे लोक अख्ख्या जगावर राज्य करू शकतात. म्हणून महाराष्ट्राहूनच महाराष्ट्र हे नाव, महाराहून महाराष्ट्र नाव पडलेलं होतं. म्हणून एका महार नागवंशी सैनिकांनी 56 कापून काढले होते ब्राह्मण पेशवे. तेव्हापासूनच तुझ्यासारखे 56 पाहिले ही मन तयार झाली. आणि आज जर परिस्थिती पाहिली तर आज आपले हे नागवंशी महार लोक दारू पेत आहे. आज जर संविधान बदललं तर काय 56 पाहण्याची ताकद
आजच्या महार सैनिकामध्ये आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून दारू पिऊन घरात सडून मरण्यापेक्षा भीमा कोरेगावाच्या योद्ध्यांसारखं लढून मरा, सिद्धनाग रायनागांसारखं, रायबा महाराज सारखं लढून मरा. म्हणून बाबासाहेब म्हणतात की 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस सिंहासारखे वाघासारखे जगा. बली बकरे की दी जाती है, शेर की नहीं. अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. बाबासाहेबांनी महाडला मनुस्मृती दहनाच्या वेळी महाडला 25 डिसेंबरला एक भाषण दिलं होतं. तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात. ही गोष्ट काल्पनिक नव्हे. आपण म्हणजे आपल्या पूर्वजांची नावे कोरलेला भीमा कोरेगावला विजयस्तंभ उभा आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन बघा, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणून आज इतकी वर्ष झाली, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आजही या फुले दाम्पत्यांना अजूनही भारतरत्न अजूनही बहाल झालेला नाही आहे. कारण त्यांनी ब्राह्मणशाही विरुद्ध बंड पुकारलं होतं, ब्राह्मण पेशवेशाही विरुद्ध. आणि कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केला जात आहे, परंतु जी मुलींची पहिली शाळा आहे भिडेवाड्यातली, पुण्यातली, त्याचं अजूनही राष्ट्रीय स्मारक झालेलं नाही. अजूनही ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंना भारतरत्न प्राप्त झालेलं नाही. कारण हे आजची सरकार ही जे ब्राह्मण पेशव्या फडणवीस बसलेला आहे, तर अशा पद्धतीनं ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही या भारत देशाला गुलाम करत आहे. आणि म्हणून इंग्रजांची महान देण आहे या भारत देशावर. इंग्रजांची याच्यासाठी महान देण आहे की इंग्रजांचं एक खूप मोठं काम आहे. इंग्रज आले नसते तर बाबासाहेबांच्या वडिलांना सुभेदार मेजर होता आलं नसतं, सैनिक होता आलं नसतं. बाबासाहेबांच्या वडिलांना, रामजी आंबेडकरांना इंग्रजी लिहिता येत होतं, इंग्रजी शिकता येत होतं. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि भारतामध्ये ज्या व्यक्तीचं अत्यंत महत्वाचं योगदान आहे तो म्हणजे इंग्रज अधिकारी लॉर्ड मेकॅले. या लॉर्ड मेकॅले हा खूप मस्त व्यक्ती होता की ज्यांनी सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला होता. इंग्रज जरी हे साम्राज्यवादी जरी होते तरी त्यांनी अनेक सुधारणा केल्या. रेल्वे असेल आणि अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. आणि इंग्रजांचं सगळ्यात मोठं योगदान, इंग्रज मायबाप भारतामध्ये आले. मी याच्यासाठी इंग्रजांना महान म्हणतो की इंग्रज जर भारतामध्ये आले नसते तर जमिनीखालचा बुद्ध, जमिनीखालचा सम्राट अशोक या जगाला, देशाला कळला नसता. म्हणजे आजचं बोधगया, सारनाथ, कुशीनगर, अजंठा, वेरूळ, सर्व नालंदा हे सर्व प्राचीन बौद्ध विद्यापीठ, प्राचीन बौद्ध विहार, प्राचीन बौद्ध महास्तूप, प्राचीन बौद्ध लेण्या हे सर्व जगाला कळलं नसतं. म्हणून इंग्रजांचं खूप मोठं योगदान आहे की या भारतामध्ये सर जॉन मार्शल असेल किंवा सर अलेक्झांडर कनिंघम असेल, यांनी जमिनीखालचाही बुद्ध, कणकणातला बुद्ध आणि जमिनीवरचाही बुद्ध जगासमोर आणला. सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्याही ब्राह्मणानं वाचलेले नव्हते. या सम्राट अशोकाचे सर्वात आधी शिलालेख पाली धम्मलिपीतले वाचले कोण? जेम्स प्रिन्सेप. हा जेम्स प्रिन्सेप या भारतामध्ये आला नसता, त्याने सम्राट अशोकाचे शिलालेख वाचले नसते तर या भारत देशाला, जगाला सम्राट अशोक दिसलाच नसता. म्हणून या भारतातील जेवढे काही प्राचीन बौद्ध महाविहार, महास्तूप आहे आणि सम्राट अशोकाचा इतिहास आणि बुद्धाचा इतिहास जगाला, भारताला कळला नसता. इंग्रजांचं खूप मोठं योगदान आहे. ते सर अलेक्झांडर कनिंघम असेल किंवा सर जॉन मार्शल असेल, जेम्स प्रिन्सेप असेल किंवा लॉर्ड मेकॅले असेल, या लोकांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणून सर्व बौद्ध लेण्या हे सर्व जमिनीमध्ये तोडफोड केलेलं होतं, जाळलेलं होतं आणि सर्व जमिनीमध्ये गाडून उद्ध्वस्त केलं होतं ब्राह्मण लोकांनी. जेव्हा बोधगया महाविहाराला उत्खनन केलं अनागारिक धम्मपाल आणि अलेक्झांडर कनिंघम, तर म्हणजे जोपर्यंत महाबोधी महावीराचं उत्खनन झालं नाही तोपर्यंत ब्राह्मणांनी दावा ठोकला नाही. आणि जेव्हा उत्खनन केलं तेव्हा ब्राह्मणांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे. आजही भारत देश स्वतंत्र झाला तरी बीटी ऍक्ट मात्र ब्रिटिशांच्या कालखंडातला तसाच लागू आहे. आणि म्हणून जेवढे काही 84,000 महाविहार होते ते सर्व ब्राह्मणाच्या कब्जामध्ये आहे. आणि म्हणून इंग्रजांचं सगळ्यात मोठं योगदान, भारतामधून इंग्रजांना, ब्रिटिशांना पळवून लावण्यामध्ये ब्राह्मणांचा खूप मोठा हातखंडा होता. कारण त्यांनी
बौद्ध स्थळांना शोधून काढलं होतं, जगासमोर आणलेलं होतं. सर अलेक्झांडर कनिंघम, जेम्स प्रिन्सेप, सर जॉन मार्शल, खूप लोकांची नावं सांगता येईल की ज्यांच्यामुळे जगाला बुद्ध दिसला, अशोक दिसला, त्यांची स्थळ बुद्ध मूर्त्या दिसलेल्या होत्या. नाहीतर सगळ्या जेव्हा ब्रिटिश इंग्रजी लोक भारतामध्ये आले, अनेक भाषा भारतामध्ये होत्या, परंतु इंग्रजांनी सर्वप्रथम पाली टेक्स्ट सोसायटी निर्माण केली, कारण पाली भाषेचे शिलालेख वाचता यावे म्हणून. पाली टेक्स्ट सोसायटी निर्माण करणारे इंग्रज अधिकारीच होते. म्हणून जमिनीवरचाही बुद्ध आणि जमिनी खालचाही बुद्ध इंग्रजांनीच जगासमोर आणलेला होता. म्हणून ब्राह्मणांनी तर तो गाडून ठेवलेला होता बुद्ध. म्हणून जेव्हा इंग्रजांनी बौद्ध स्थळ शोधले, नंतर ब्राह्मणांनी त्याच्यावर कब्जा केला आहे. अजंठा लेणी, वेरूळ लेणी, कार्ला भाजे लेणी, या सर्व लेण्या इंग्रज अधिकाऱ्यांनीच शोधून काढलेला आहे, त्याचा इतिहास आहे. म्हणून महाबोधी महाविहार अजूनही ब्राह्मणांच्या कब्जामध्ये आहे. म्हणून बाबासाहेबांचं खूप मोठं योगदान या भारत देशासाठी आहे. बाबासाहेबच हे खरे देशभक्त आहे आणि खरे भारतरत्न बाबासाहेबच आहे. या जगातील खरे भारतरत्न जर कोणते असेल तर बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न हे तीन अनमोल रत्नच हे खरे भारतरत्न आहे. या तीन रत्नामुळेच जगामध्ये भारताची शान आहे. म्हणून बाबासाहेबांनी जे पुणे करार असेल, हिंदू कोड बिल असेल, खोती बिल पद्धत असेल किंवा गोलमेज परिषद, बाबासाहेबांनी जगाच्या वेशीवर न्याय हक्कासाठी बाबासाहेब लढलेले होते. सायमन कमिशनचं स्वागत केलेलं होतं बाबासाहेबांनी. भारतातील भाकरा नांगल प्रकल्प, सोन प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प, दामोदर प्रकल्प किंवा वीज निर्मिती प्रकल्प बाबासाहेबांनी राबवलेला. द प्रॉब्लेम ऑफ रुपीच्या आधारावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सुद्धा बाबासाहेबांनी केलेली होती. म्हणून खरे देशभक्त कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि खरे देशभक्त म्हणजे या भारतातील बहुजन लोक. या बहुजन लोकांनीच या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. झलकारीबाई, ब्राह्मण लक्ष्मीबाईला, झाशीच्या राणी लक्ष्मीबाईला पुढे केलं जातं ब्राह्मण असल्यामुळे, परंतु झलकारीबाई ही कोलीय वंशाची होती, ग्वालियरची झलकारीबाई. म्हणून महिलांनी आपल्या मुलीला परी नका बनवू तर झलकारी बनवा, आणि म्हणून झलकारी हिनं पराक्रम गाजवला होता. ती कोलीय वंशाची होती, कोळी होती. तर झलकारीच्या ठिकाणी लक्ष्मीबाईला पुढे गेल्या जातं. आणि बिरसा मुंडा हे खरे स्वातंत्र्य सैनिक होते, जे ब्राह्मणवादाविरुद्ध आणि इंग्रज विरुद्ध सुद्धा लढलेले होते. ज्यांनी इंग्रजांच्या दरबारामध्ये नोकरी केली ते स्वातंत्र्यवीर झाले. जे माफीवीर होते ते स्वातंत्र्यवीर झाले. आणि जे भटमान्य टिळक होते ते लोकमान्य टिळक झालेले आहे. आणि म्हणून खरे देशभक्त नागवंशी लोकच आहे. या नागवंशी लोकांनीच लाल किल्ला असेल, सर्व ताजमहाल, गड किल्ले, लेण्या, हे सर्व स्थळ नागवंशी लोकांनीच बांधलेले आहे. म्हणून खरे देशभक्त नागवंशी लोकच आहे, ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. खऱ्या अर्थाने ते लढले. उलट हे ब्राह्मण लोक मुघलांच्या दरबारामध्ये आणि इंग्रजांच्या दरबारामध्ये नोकरीला होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून खरे भारतरत्न बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न आणि खरे भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे. आणि म्हणून आजही ब्राह्मण लोक हिंदू राष्ट्राच्या नावावर ब्राह्मण राष्ट्र निर्माण करू पाहत आहे. हिंदू राष्ट्र म्हणतात, परंतु हिंदू राष्ट्राच्या नावावर ब्राह्मण राष्ट्र निर्माण करू पाहत आहे. आणि ब्राह्मण राष्ट्राचं संविधान असणार आहे मनुस्मृती, काळा कायदा. आणि ही मनुस्मृती महिलांना आणि शूद्रांना गुलाम करणार आहे. म्हणून आजची एक मनुस्मृती बाबासाहेबांनी महालला जाळली. आता दुसरी मनुस्मृती आहे ईव्हीएम मशीन. आधुनिक मनुस्मृती म्हणजे ईव्हीएम नावाची मशीन. आणि बाबासाहेबांचा अत्यंत गुणगौरव माणगावच्या परिषदेमध्ये लोकराजा शाहू महाराजांनी केलेला होता. तुमचा खरा पुढारी तुम्हाला मिळालेला आहे. बाबासाहेब हे केवळ एका समाजाचे नाही तर अख्ख्या देशाचे नेते पुढारी होतील, हे शाहू महाराजांचं वाक्य आहे. म्हणून देशाचा, ज्याला काही लोक तिरंगा म्हणतात, तिरंगा हा शब्द संविधानातला नाही. तिरंगा हा शब्द ब्राह्मणवादी लोकांचा आहे. तिरंगा हा अपमान करणारा शब्द आहे. तो तिरंगा नसून 4 रंगाचा आहे. त्याच्यामध्ये बुद्धाचे, ज्याला तुम्ही अशोक चक्र म्हणता, ते अशोक चक्र नाही, ते धम्म चक्र आहे. बुद्धाचे 9 गुण, धम्माचे 6 गुण आणि संघाचे 9 गुण, असे 24 गुणांचे बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाचे 24 गुण त्या धम्मचक्रामध्ये आहे. ते बुद्धाचं धम्मचक्र आहे, ज्याला तुम्ही अशोक चक्र म्हणता. तर हे धम्मचक्र म्हणजे बुद्ध धम्म संघाच्या 24 गुणांचं
एक प्रतीक आहे बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये असताना. म्हणून हा तिरंगा तिरंगा हा असं म्हणू नये, हा राष्ट्रध्वज आहे आणि राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणणं हा असंविधानिक शब्द आहे. तो तिरंगा नसून चौरंग आहे. त्याच्यामध्ये निळा धम्मचक्र आहे, 4 रंग आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तिरंगाला तिरंगा म्हणू नये, त्याला राष्ट्रध्वज म्हणलं पाहिजे, राष्ट्रीय ध्वज म्हणलं पाहिजे. आणि ते अशोक चक्र नसून ते धम्मचक्र आहे बुद्धाचं. अशोकाने ते कोरलं म्हणून अशोक चक्र म्हणतात. आणि म्हणून आपण तिरंगा म्हणू नये आणि राष्ट्रध्वज म्हणू नये. अलीकडेच वंदे मातरम या संदर्भात आपण ऐकत असतो की वंदे मातरम म्हणजे काय, तर वंदे मातरम हे असंविधानिक आहे. वंदे मातरम या शब्दाचा खराखुरा अर्थ ब्राह्मणांना अपेक्षित आहे की वंदे मातरम कशाला म्हटलेलं आहे, मातेला वंदन. म्हणजे कोणती माता, दुर्गा देवी मातेला वंदन, असाच त्याचा अर्थ आहे. तुम्ही वाचाल तर ब्राह्मणांच्या डिक्शनरीमध्ये वाचा वंदे मातरमचा अर्थ काय आहे. बंकिमचंद्र चटर्जीचा वंदे मातरम याचा अर्थच आहे दुर्गा मातेला वंदन, पण वेगळ्या रूपाने. मग या देशामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत, तर वंदे मातरम हे असंविधानिक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी खरे स्वातंत्र्य कोणते हे जे 31 मे खरे स्वातंत्र्य कोणते, तर माणसाचे मन आणि बुद्धी हे स्वतंत्र असेल तर तो खरा स्वतंत्र व्यक्ती. तर बाबासाहेबांनी 31 मे 1936 ला मुंबई इलाका नायगाव मुंबईला एक भाषण केलं होतं. ते भाषण मुक्ती कोण पथे हे पुस्तक आपण प्रत्येकाने वाचावं. खरे स्वातंत्र्य कोणते हे बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे या ग्रंथात लिहिलेलं आहे, ते आपण वाचा. तर बाबासाहेबांनी ते भाषण नायगाव मुंबईला 1936 ला 31 मे ला अखिल भारतीय इलाका महार परिषद मध्ये केलेलं होतं. ते भाषणाच्या वेळी मी जसाच्या तसा वाचतो आणि खरे स्वातंत्र्य कोणते हे तुम्हाला मुक्ती कोण पथे याच्यामध्ये पाहायला मिळेल. मी ते जसंच्या तसं वाचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो की खरे स्वातंत्र्य कोणते. बाबासाहेब म्हणतात मुक्ती कोण पथेमध्ये, मनुष्य मात्राला जसे शरीर आहे तसेच मनही आहे. जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे, नुसत्या शारीरिक स्वातंत्र्याचा काही उपयोग नाही. महत्व आहे ते मानसिक स्वातंत्र्याला आहे. खरे म्हटले असता शरीराचे स्वातंत्र्य कशाकरिता असते, ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढाच करता आहे. कैद्याच्या पायातील बेड्या काढून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय, हेतू एवढाच की त्याने बाह्य जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा म्हणून. परंतु ज्या माणसाचे मन, खरे स्वातंत्र्य बाबासाहेब सांगतात, परंतु ज्या माणसाचे मन स्वातंत्र्य नाही त्याला असल्या बाह्यातकारी स्वातंत्र्याचा काय उपयोग. बाबासाहेब पुढे लिहितात, मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. बाबासाहेब लिहितात मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे, हे बुद्धानेही कालाम सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. बाबासाहेब पुढे लिहितात मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जरी कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. परंतु मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल, जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याची जाणीव करून घेतो, त्याला मी स्वातंत्र्य म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही, जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यात सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचारांची ज्योत विझली नाही, तो स्वतंत्र आहे असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाही, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्यकारण भाव ध्यानात घेतल्याशिवाय कशावरही विश्वास ठेवित नाही, जो आपल्या हक्काचा अपहार केला असता त्यांच्या रक्षणार्थ दक्ष असतो, जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी स्वाभिमान ज्याला आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय, आपल्या आयुष्याचा वेळ दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपण ठरवितो. सारांश, जो सर्वस्वी स्वाधीन आहे तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो. या दृष्टीने पाहिले असता
तुम्ही स्वतंत्र आहात का? तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे का? माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच, पण तुम्ही दास आहात, सेवक आहात. इतकेच नव्हे तर तुमच्या दास्यत्वाला सीमा उरली नाही. हिंदू धर्मात कोणालाही विचार स्वातंत्र्य असू शकत नाही. जो तो मनुष्य हिंदू धर्मात राहील, जो मनुष्य हिंदू धर्मात राहील त्या माणसाला आपल्या विचार स्वातंत्र्याला तिलांजली दिल्याशिवाय गत्यंतर नाही. वेदात तशी आज्ञा नसेल तर स्मृतीतील आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे. स्मृतीत तशी आज्ञा नसेल तर महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवून वागावे लागेल. हिंदू धर्मात बुद्धीला विचारांना प्राधान्य तर नाहीच, पण तो वाव देखील नाही. हिंदूंनी कोणाची तरी गुलामगिरी केलीच पाहिजे, वेदांची गुलामगिरी केलीच पाहिजे. तर बाबासाहेबांनी मुक्ती कोण पथे हे भाषण आपण प्रत्येकाने वाचा. खरे स्वातंत्र्य काय? आणि ज्योतिबा फुलेंचं गुलामगिरी हे पुस्तक ब्राह्मणांनी कसं गुलाम केलं, हे गुलामगिरी आणि मुक्ती कोण पथे, जातीचा विनाश, हिंदू कोड बिल हे प्रत्येक भारतीय नारीने प्रत्येकाने वाचलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे बाबासाहेबांचं हिंदू स्त्रियाची उन्नती आणि अवनती, हिंदू कोड बिल, क्रांती प्रतिक्रांती असेल, जातीचा विनाश असेल, आणि जे ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष तुलना असेल, किंवा मिस मेयो कॅथरीनचं मदर इंडिया हे पुस्तक तुम्ही वाचा. स्त्रियांची आणि अस्पृश्यांची काय अवस्था होती त्याच्यावर आधारित मदर इंडिया नावाचं मिस मेयो कॅथरीनचं पुस्तक आपण नक्की वाचा. आजचे खरे स्वातंत्र्य, खरा देशभक्त आणि खरे भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. भारत देश सम्राट अशोकांमुळे गुलाम झाला असं जो अपप्रचार ब्राह्मण लोक करत आहे, त्याला उत्तर म्हणून हा स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं हा व्हिडिओ मी निर्माण केलेला आहे. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच मानव सेवा आहे. जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. इतिहास वाचणाराच इतिहास निर्माण करतो. म्हणून हा व्हिडिओ आपण अधिकाधिक लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि खरे स्वातंत्र्य, खरे देशभक्त आणि खरे भारतरत्न हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी थांबतो. भवतु सब्ब मंगलम. महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीच्या सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल.